श्रीराम कंपनीचं वाण आहे हे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हा 1 एकर गहू. याच्या ठोश्या बघा केवढ्या आहेत. एक एकर आहे. चला तर मग शेतकऱ्याकडून जाणून घेऊया याची लागवड कशी केली, पूर्ण माहिती डिटेल्समध्ये. नमस्कार. नमस्कार. कोणता बेन आहे हे? हे श्रीराम सुपरचं आहे. हां हां. बर. ही आपण एकरी बर. आणि याला 4-5 पाणी झालेली. हां हां हां. आणि ह्याचा फुटवा पण चांगला झालेला आहे. म्हणजे अशा किती ठुशा निघल्या त्या गव्हा? एका गव्हापासून हे कमीत कमी 35-40 एक ठुशी निघलेली, म्हणजे त्याचा फुटवा झालेला आहे. बर. आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्याला पाणी दिलं? किती पाणी दिले याला? 4 ते 5 पाणीच दिलेले त्याला. बर. स्प्रिंकलरच दिलंय? हा, स्प्रिंकलरनं पाणी दिलेलं. किती दिवसामध्ये म्हणजे गहू काढणीला येतो आता? आता बघा आपण ह्याला टोटल आतापर्यंत 110 दिवस झालेले आहेत. बर. अजून 10 ते 15 दिवसांना पूर्ण गहू हार्वेस्टिंगला येतो. हां, काढायला येतो समजा. हा. किती महिने तब्बल झाले ह्याला? ह्याला बघा आतापर्यंत 120 दिवस झालेत, म्हणजे आता 4 महिने झाले. 3.5 महिने झाले. बर. 4 महिन्यामध्ये हा गहू काढायला येईल. तरी अंदाजे याच्या आधी हेच बेन पेरलं होतं का दुसरं पेरलं होतं? नाही, आम्ही ते दुसऱ्याच बघून हे वाण निवडलं होतं. हां हां हां. तर आम्हाला जरा रिस्पॉन्स चांगला वाटायला लागला गव्हाचा. गहू कसा वाटत तुम्हाला? का आता कमरेला गहू आहे तुमच्या जवळपास? हो. बरं. काही नाही, हेच माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी हा उद्देश आमच्या चॅनलचा. पाहू शकतात. आवसगावचे शेतकरी आहेत हे. धन्यवाद.